आदई आयोजितची मेगा फायनल मित्रांनो सुरू आहे। एकीकडे असेल वहाळ संघ आणि त्यांच्या विरोधात खेळताना पाहायला मिळेल भिंगारवाडी संघ। पहिलाच बॉल इथे मात्र फटका फसतोय की काय, ठोकलाय मित्रांनो इथे मात्र षटकार आणि संधी मिळतीये साई डीजे यांना। चालका मालकाची असेल, भरपूर त्रास करते ट्रॅफिक कोंडीला, आपण प्लीज थोडीशी बाजूला पार्क करा। पुढचा बॉल इथे आपण पाहिलं तर कमबॅक केलाय वडाफोन वहाळ संघ। सुदेश साळुंके आलाय गोलंदाजीसाठी। मेगा फायनलची मॅच मोठ्या संख्येने प्रेक्षक मायबाप वर्गाचं प्रेम आजच्या 5व्या रात्रीमध्ये देखील राहिले। त्या सर्वांचं मात्र आयोजक आशुदादा शेळके, दीपेशदादा शेळके आणि संपूर्ण आदय टीमच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो। आणि तसंच सूरज बैलाच्या बॅनरला जर का चेंडू आढळला तर चिंतामणी शेळके आणि त्याचबरोबर मंगेश शेळके यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक आहे। तसंच निश्चितपणे मित्रांनो जी साथ संपूर्ण ग्रामस्थ मंडळ आदयची आम्हाला 5 दिवस आणि रात्रींमध्ये लाभली आहे, ती साथ आम्ही इथून पुढे देखील पुढच्या 1 ते 2 तासासाठी अपेक्षित करतो। जर कोणी ग्रामस्थ मैदानावरती बसून मॅच बघत असेल ना, तर तुम्हाला विनंती असेल आशुदादांच्या माध्यमातून आणि दीपेशदादांच्या माध्यमातून आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय। या मेगा फायनलचा आनंद आपण व्यासपीठावरून घ्यायचा आहे। मेगा फायनलची मॅच सुरू आहे मित्रांनो। इथून जो जिंकणार ना त्याची चर्चा या पनवेलमध्ये होणार, इथून जो जिंकणार त्याची चर्चा या रायगडमध्ये होणार। हे रॉयल आयोजन आहे आमच्या रॉयल मॅन आशुदादा शेळकेंचं आणि तिथे मात्र मेगा फायनलचा बिगुल वाजलाय। साहिल आणि प्रतीक आले सलामीसाठी, सचिन लहाने आणि प्रतीक गायकर आले सलामीसाठी आणि दोन्ही फलंदाज आक्रमक सुरुवात करतायत। स्लोवर ऑन बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न, पहिली तर वेगाने घेतली, दुसरीचा प्रयत्न इथे मात्र नाहीये। सुरुवात चांगली झाली आहे, दोघांना माहिती आहे विकेट्स किती महत्वाच्या आहेत, दोघांनाही माहिती आहे। सचिन लहानेने सुंदर बाईट दिली। क्रिकेट हा खेळ एकाचा नाहीये, क्रिकेट हा खेळ 11 जणांचा आहे। मी खराब खेळलो परंतु माझ्या संघातील 10 खेळाडू चांगले खेळले म्हणून आम्ही फायनलची मॅच बघतोय। तर इथे खराब क्रिकेट, वडाफोन वहाळ संघ क्रिकेट मेगा फायनलचे आपण पाहतोय काय मैदानाच्या आतमध्ये रात्रीच्या लख प्रकाशामध्ये धावांची चोरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। आशुदादांचे लाडके मेहुणे आणि आमचे परम मित्र प्रथमेश पाटील मॅन फ्रॉम घोट यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान केला जाईल। मी विनंती करेन आशुदादांना की आपण आपल्या शुभास्ते आपले लाडके मेहुणे प्रथमेश दादा यांचा मात्र यथोचित सन्मान करायचा आहे। खऱ्या अर्थानं लहानपणापासून एकत्रित आम्ही क्रिकेट खेळलो, एकत्रित आम्ही गप्पा मारल्या आणि आज प्रथमेश दादांचा सत्कार या मंचावरती होताना आपल्याला पाहायला मिळतोय। आशुदादा गोल्डन मॅनचे ते मात्र मेहुणे आहेत, मेहुण्यांचे पाहुणे आणि मेहुण्यांचं स्वागत लांब लचक षटकाराच्या माध्यमातून हेलिकॉप्टर उडवलाय मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये। तर यस धन्यवाद प्रथमेश दादा। आणि आपण थांबायचे दादा मेगा फायनलच्या बक्षीस वितरणासाठी। तदनंतर आमच्या आशुदादांचे साडू भाऊ म्हणून ज्यांना पाहिलं जातं असे निशांत दादा ठाकूर यांना विनंती असेल की या आपला देखील सन्मान मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल। तर आपण पाहू शकाल निशांत दादा ठाकूर आणखीन एक डॅशिंग व्यक्तिमत्व,
ते देखील आपण पाहिलं तर चांगला मित्रपरिवार आहे त्यांचा आणि आशुदादाच्या प्रेमाखातीर ते या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिले आणि त्यांचा सन्मान मात्र या स्पर्धेदरम्यान होताना आपण पाहतोय. मैदानाकडे जाऊया. काय फलंदाजी, चला चेंडू द्यायचा आहे मैदानात, एवढा वेळ आपण मॅच थांबू शकत नाहीयेत. काय फलंदाजी, सचिन लहाने शपथच घेऊन आलाय, पहिल्या नंबरची ट्रॉफी भिंगारवाडीमध्येच नेणार आहे मी, आणि त्याच प्रकारचा खेळ मैदानावरती करतोय. तदनंतर आपण पाहिलं तर नॉडी ठाकूर साहेब, मॅन फ्रॉम कोपरा, यांचा देखील या स्पर्धेदरम्यान सन्मान केला जाईल. चला नॉडी दादा आपण देखील यायचंय. आमचे निशांतदादा यांचे परममित्र आणि बंधू आपण पाहू शकाल नॉडी ठाकूर यांचा या स्पर्धेमध्ये सन्मान केला जातोय. मित्रांनो, एवढे सन्मान कोणत्या स्पर्धेमध्ये झाले नसतील. प्रत्येक अतिथीचा सन्मान इथं केला जातोय. आणि तदनंतर आपण पाहिलं तर धीरज पवार यांचा देखील सन्मान. या धीरज दादा इथे मात्र विकेट. साहिल लहाने, शॉर्ट अँड स्वीट इनिंग मैदानाच्या आत. सचिन लहाने माफ करा, शॉर्ट अँड स्वीट इनिंग मैदानाच्या आतमध्ये, परंतु इथे निराशा हाताला आली आहे. इथून कमबॅक करताना पाहायला मिळेल. आपण पाहिलं तर वडाफोन वाहक संघ या मैदानाच्या आतमध्ये सन्मान पाहतोय आपण धीरज शेठ पवार यांचा, अक्षुदादांचे परम मित्र आणि निकटवर्तीय. तर येस, धन्यवाद दादा. 500हून अधिक सत्कार आशुदादांनी केलेत. 300हून अधिक माणसांचा पाहुणचार केलाय. आणि या स्पर्धेचं जेवढं बजेट नाहीये ना, त्यापेक्षा जास्त पाहुणचाराचं बजेट आहे. आशुदादा उगच मित्रांनो दोस्ती दुनियेतील राजा माणूस म्हटलं जात नाहीये त्यांना. तर नक्कीच निशांत दादा, आमची इच्छा आहे आपण बक्षीस समारंभासाठी या मैदानावरती थांबावं. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रशांत गायकर, एक फ्लाइंग स्टार्ट मिळून दिला फलंदाज आपण पाहिलं तर सचिन लहाने ना आपल्या टीमला. 2 षटकार त्याच्या बॅटमधनं आले. 16 धावांची एक शॉर्ट अँड स्वीट इनिंग त्याने साकारली आहे आणि मॅचला एका ड्रायव्हिंग सीटवरती पोहोचवून प्रशांत गायकरच्या हातामध्ये या मॅचचं भवितव्य सोपवलंय. पुढचा बॉल यावेळेस लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मध्ये फटका फसलाय, आला परत, गेला परत. दादा पुरा करी दिलेला वादा, आदय गावचा शोधादा. तर नक्कीच मित्रांनो, उगाच गाण्यामध्ये नाम उल्लेख केला नाहीये. पुरा करी दिलेला वादा तो आहे आदई गावचा आशुदादा. गणूदादा पाटलांना नक्कीच एक वादा दिला, या गावामध्ये सर्वात मोठी बैलगाडा शर्यत होणार आणि येत्या 6 महिन्यामध्ये 8 महिन्यांमध्ये तो कार्यक्रम देखील इथे मात्र केला जाईल. तर दुसऱ्या विकेटचं पतन ग्रहण लागलंय की काही टीमला. रात्रीचं सत्र म्हणजेच आपण पाहू शकाल सुरुवात चांगली मिळाली, परंतु सुरुवात करून चालत नाहीये मित्रांनो. जो समाप्त करतो तोच ठरतो या सामन्यावरती चॅम्पियन संघ. या स्पर्धेतला चॅम्पियन संघ कोण असेल हे पाहणं गरजेचं. पहिल्या बॉलवरती षटकाराला प्रवीण मुंबईकरच्या पहिल्या बॉलवरती षटकार आला, परंतु तो सांगतोय वाहाळते आदईचा प्रवास आम्ही काय असाच केलेला नाहीये. फायनलमध्ये आमचा संघ असाच दाखल झालेला नाहीये आणि कमबॅक करतोय. अजूनपर्यंत आमच्या व्यासपीठावरती तब्बल 4 चाव्या आहेत. ही स्पर्धा संपल्यानंतर कुणाला त्या चाव्या भेटणार नाहीयेत. स्पर्धा संपायच्या आधी याने आपापल्या चाव्या घेऊन जा मित्रांनो. कुणाच्या घराची चावी आहे, कुणाच्या गाडीची चावी आहे. स्लोवर वन, गती परिवर्तन, टेस्ट केलं नवीन फलंदाजाला. तो पेसची वाट पाहत होता, परंतु स्लोवर वन चेंडू मैदानावरती डॉट बॉलची होतीये. इथे मात्र समाप्ती. पुढचा बॉल स्लोवर वन होता, परंतु पिक केला. इथे मात्र सरळ जाऊन विसावेल क्षेत्र रक्षकाच्या हातामध्ये. या षटकातली 3री विकेट. प्रवीण ऑन फायर.
रुबाबदार आहे, शानदार आहे आमचा आशुभाई. आणि आपण 5 रात्रींमध्ये पाहिलं काय नियोजन आहे, काय आयोजन आहे या स्पर्धेचं. या पंचक्रोशीमध्ये अशी स्पर्धा होणे नाही आणि होणारही नाही मित्रांनो. नवीन फलंदाज नितीन गायकर मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण येताना पाहतोय. तर उमेश दादा शेळके यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं. उमेश दादा शेळके साहेब आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हा. यस यस, एक हँडसम हंक या आदई गावचे लोक दिवसेंदिवस म्हातारे होत आहेत, उमेश दादा दिवसेंदिवस यंग होत आहेत. चला उमेश दादा या वरती या, आपण व्यासपीठावरती यायचंय. कमालीची क क क कमालीची गोलंदाजी, चौथा गडी गारद, निम्म्या संघाला तंबूचा रस्ता दाखवलाय. प्रवीण मुंबईकर नावाचं वादळ जबरदस्त कामगिरी करतंय. गोल्डन मॅन आशु शेके तर नक्कीच 40+ गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अनुभव कशाला म्हटलं जातं, अनुभवाची शिदोरी पाठीशी मित्रांनो. आणि त्याच प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. इम्प्रेसिव्ह कामगिरी, 4 गडी गारद केले, 6 धावा खर्च केल्या, तर पहिल्याच बॉलवरती केल्या. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या या मॅचमध्ये पहिल्या 2 षटकांमध्ये बनवल्यात 21 धावा आणि 21 धावा बनवत असताना 4 गडी लागोपाठ बाद झालेत. भिंगारवाडी संघ मॅच जिंकायची स्वप्न जर का उरागशी बाळगली असतील, तुम्ही सुरुवात चांगली केली आणि तुम्हाला शेवट देखील चांगला करावा लागेल. ज्या प्रकारे आम्ही या स्पर्धेची सुरुवात अगदी जोशात केली आणि एंड देखील जोशात करतोय, त्याच प्रकारे तुम्हाला खेळ देखील मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. 21 धावा फलकावरती आहेत. लास्ट ओव्हर प्रगतीपथावरती. काय घडेल या मॅचमध्ये हे पाहणं गरजेचं. तर या दरम्यान आपण पाहू शकाल सन्माननीय श्री योगेशजी पाटील साहेब, उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत आदई नेवाली यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. कारण की आपलं जे सहकार्य या स्पर्धेला आहे ते मात्र आपण पाहू शकाल भरपूर बहुमोलाचं आहे. तब्बल 51,000च्या ट्रॉफीज ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केल्यात अशा आमच्या सर्वांचे लाडके योगेशभाई पाटील साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. तर येस, सॉरी, माफी असावी मित्रांनो. त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर यूट्यूब सौजन्य आलंय. रुपेशजी पाटील साहेबांकडनं या स्पर्धेच्या ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत झाल्यात. आपण पाहिलं तर योगेशजी पाटील साहेबांकडनं 5 दिवस लाईव्हची सुविधा उपलब्ध झाली आहे. चुकबुल माफ असावी मित्रांनो. मैदानाच्या आतमध्ये मागील आपण पाहिलं ना 7 चेंडूंपासून कोणत्याच प्रकारची धाव मात्र येताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये. धावा काढाव्या लागतील. सलग 7 चेंडू निर्धाव केलाय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र काय फटकाय, सरळ आमच्या इथे मात्र जबरदस्त काय एफर्ट्स आहेत मित्रांनो. फिल्डिंग एफर्ट्स आपण पाहू शकाल. आकाश घरत यांच्या माध्यमातून चांगला प्रयत्न केला गेलाय. मोठ्या फटक्यापासून वंचितच ठेवलं जातं भिंगारवाडी संघाला, परंतु प्रयत्न करायला इथे मात्र सुरुवात झाली आहे. प्रयत्न करतो तो नक्कीच जिंकतो मित्रांनो. आणि भिंगारवाडी संघ इथे मात्र प्रयत्न करत असताना जरूर आपण पाहतोय. तर इथे आपण पाहिलं तर जरूर 23 धावा धावफलकावरती येत. तर हर्ष यांनी जर का ऐवझेल पूर्ण केला तर दत्ता शेळके यांच्याकडनं 500 रुपये, परंतु यावेळेस बॉलिंग चुकीच्या एंडी दुसऱ्या एंडनी होतीये, त्यामुळे थोडंसं अवघड असणार आहे. दुसऱ्या धावेची संधी आणि मैदानाच्या आतमध्ये दुसरी धाव देखील पूर्ण. या 2 धावांच्या मदतीने टीम मात्र जाऊन पोहोचते 25 धावा. आणि शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ या पूर्वार्धातला. आणि या पूर्वार्धातील शेवटच्या 2 चेंडूंवरती जर का भिंगारवाडी संघाने 2 मोठे फटके लावले तर ड्रायव्हिंग सीटवरती पुन्हा एकदा तो संघ आपल्याला पाहायला मिळू शकतो. परंतु
रोहित चिलेकर आपण पाहू शकाल चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेस 6व्या बॅटने लांबच लांब लांबच लांब 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 षटकार. मुक्काम पोस्ट बॉल ऑन साइडला वळवलाय. पहिली तर पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण. या मॅच मध्ये फाईट होईल. चला हाईट फॅक्टर चेक करायचे पंच सांगतायत. वाळ संघ आपण थांबायचं 1 मिनिट मैदानाच्या हातच, कारण की हाईट फॅक्टर चेक केलं जाईल. चला दिवेश काकडे आपल्याला विनंती आहे कॉम्बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. फेअर डिलिव्हरी आहे. तर 18 चेंडूंमध्ये आता मात्र विजयासाठी वहाळ संघाला गरज असेल ती 34 धावांची. तर येस आपण पाहिलं तर काही क्षणांमध्ये आमच्या आशुबाईंची एक रॉयल एंट्री. विकी भाई आपण देखील यायचंय. विकी भाई चला आपण देखील त्या बाईक वरती जाऊन बसायचंय. युट्यूब चॅनलने तुम्ही एवढं लाजता तुमच्या गावामध्ये, विकी भाई कसं चालेल मला सांगा. चला बसायचंय विकी भाई तुम्ही पण. चला एवन जोडी आहे विकी शेळके आणि आशु शेळके. यस दो भाई दोनों तबाही. चला पहिली गाड्या सुटल्या पोरांनो, बाजूला सरकायचं आहे. गाड्या सोडा हर्ष, गाड्या सोडा. तर या स्क्रीनवरती आपण पाहू शकाल या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आशुबाई शेळके यांना आणि आमच्या निलेशबाईंचे सुपुत्र गाडीपेक्षा जास्त वेगाने सायकल चालवतात. वडीलच इतके ऍक्टिव्ह आहेत तर मुलगा त्यांच्यापेक्षा जास्त ऍक्टिव्ह असेलच ना मित्रांनो. चला डीजे डीजे तो कशाचा कम नाही रे, तो कशाचा कम नाही रे. आमच्या शिवशेलके दादाच्या या नावात दम आहे 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 रे. गोरगरिबांचा वाली त्याच्या नावाची चर्चा झाली. जे जे संगतीला त्याच्या आली त्याला धन्यवाद धन्यवाद डीजे. नक्कीच प्रत्येक प्रेक्षक मायबाप देखील आशुदादांचं कौतुक करतोय या स्पर्धेसाठी. आपण पाहू शकाल त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा मात्र खऱ्या अर्थानं भरवली गेली आहे. एवढं सुंदर आयोजन या गावामध्ये ज्यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे या आशुदादांचं इथे मात्र प्रत्येक प्रेक्षक मायबाप वर्गाच्या माध्यमातून देखील या स्पर्धा भरवण्याबद्दल कौतुक केलं जात आहे. स्क्रीनवरती आपण पाहू शकाल प्रत्येक प्रेक्षक त्यांना थांबवतोय आणि साधी राहणी आणि उच्च विचारसरणी आमच्या आशुदादांची प्रत्येकासाठी थांबते, हात मिळवते. त्यांचे आभार मात्र व्यक्त करताना आपण नक्कीच पाहतोय. चला पब्लिक आवाज येत नाही या स्पर्धेमध्ये. तर नक्कीच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आशुबाई शेळके, विकीबाई शेळके एवन जोडी या आदय गावाची. तर यावेळेस आपण पाहिलं तर प्रेम मित्रांनो आशुदादांचं प्रेक्षकांवरती. आणि आता आपण पाहू तर चला टॉर्च चालू करायचं. प्रेक्षक मायबाप वर्ग पुन्हा एकदा चला आपली उपस्थिती दाखवा. कुठपर्यंत प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेतोय थोडस टॉर्चच्या माध्यमातून. येस 7व्या आसमानावरती प्रेक्षक आहेत. तर दुमुस मित्रांनो त्या जागेचं नाव
आणि तिथून देखील प्रेक्षक मायबाप वर्ग टॉर्च मित्रांनो फक्त त्याच ठिकाणी आहे. चला बाकीच्यांच्या फोनला टॉर्च नाही की कोणीच नाहीये मैदानावरती. टॉर्च पाहिजे सगळ्यांचे टॉर्च पाहिजेत. काय स्पर्धा आहे मित्रांनो, 5 दिवसांचा जल्लोष. तर येस मित्रांनो, यासाठी तर आपण स्पर्धा भरवतो ना, एन्जॉय करायसाठी, नाही तर कशासाठी स्पर्धा भरवली गेली आहे. तर गेम ऑन, चला मॅच कडे जाऊ. तर चला मॅच सुरू करायची. 18 चेंडू आणि विजयासाठी 34 धावांची गरज. 28 डिफेंड केल्यात, 38 डिफेंड केल्यात आणि आता मात्र 34 डिफेंड करायच्यात भिंगारवाडी संघाला. तो संघ कशा प्रकारचं प्रदर्शन या मॅच मध्ये करेल हे देखील पाहणं मात्र अतिशय गरजेचं. अठरा चेंडू 34 धावा. मेगा फायनलच्या मॅचचं टाळ्यांच्या गजरामध्ये करूयात स्वागत. यावेळेस लॉक स्वीप. तर या दरम्यान नांदगावचे सन्माननीय श्री सूरजभाई खुटले साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. सूरजभाई खुटले यांचं स्वागत आपण पाहिलं तर चौकारांच्या माध्यमातून पहिलाच बॉल. येथे मात्र 4 धावांनी स्वागत होताना पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज प्रदीप मुंबईकर यांच्या माध्यमातून चांगला मी म्हणेल फिल्डिंग एफर्ट, चांगलं गोलंदाजी यांनी दाखवली आणि ते इथे मात्र चांगली फलंदाजी करत असताना आमचे लेजेंड क्रिकेटपटू रवी शेळके खूप मेहनत घेतली आहे. मैदानावरती जेव्हा जेव्हा अंपायरची गरज होती आम्हाला तेव्हा तेव्हा त्यांनी पंचांची भूमिका साकारली आहे. या स्पर्धेमध्ये कुठे काय हवंय नकोय हे त्यांनी मात्र अतिशय एका मार्गदर्शकाप्रमाणे आम्हाला सांगितलंय. शफल झाला आणि त्यानंतर कट केला आणि इथे मात्र चौकार मिळतोय. डीजे डीजे बंगला असेल. जर मैदानाच्या आतमध्ये कोणी आदईचे ग्रामस्थ या मॅचचा आनंद घेत असतील तर आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. काही क्षणांमध्ये या स्पर्धेचा तर यावेळेसचा बॉल इथे आपण पाहिलं तर 1 बाउन्स आमच्या नानांच्या हातामध्ये. तर नक्कीच आपण पाहिलं तर विकी दादा शेळके एक युवा उद्योजक देखील आहेत. भरपूर सारे छोटे मोठे व्यवसाय त्यांचे आहेत आणि आपण पाहू शकाल सुपला शॉट जो पेपर फायरवर्क शॉट असतो. आपण पाहू शकाल विकी शेळके आणि लोकेश ठाकूर जे टॅटू आर्टिस्ट देखील आहेत त्यांच्यामधून या स्पर्धेसाठी अगदी मोफत सेवा त्याची आपल्याला पाहायला मिळतीये. 3 चौकार आलेत, पिसं काढली आहेत गोलंदाजाची असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाहीये. वहाळ संघ मित्रांनो, जिद्दी वहाळ संघ, ऋषी नाईकने जी शिकवण दिली या संघाला तेच मात्र फॉलो करत असताना डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता परंतु शेवटच्या क्षणाला दोन्ही फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये मात्र पोहोचलेत आणि 1 धाव अतिशय वेगाने पूर्ण करत असताना फलंदाज प्रदीप मुंबईकरला आपण पाहतोय. टीमची धावा संख्या 13 धावा धाव फलकावरती. तर नक्कीच आशुदादांच्या माध्यमातून रिक्वेस्ट आहे जो VIP स्टेज, VIP नव्हे तर VVIP स्टेज जो बनवण्यात आलाय ना पाहुण्यांसाठी, त्या सर्व पाहुण्यांना विनंती आहे की या. आता मात्र काही क्षणांमध्ये बक्षीस समारंभाची वेळ झाली आहे. आपण सर्वांनी आता मात्र व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. आडव्या बॅट नाही ते मात्र फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. पहिली तर पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होतीये.
प्रेक्षकांचं कौतुक करावं लागेल. अगदी 7व्या मंजिलवरती जाऊन या मॅचचा आनंद घेत आहेत. कोणी मित्रांनो डोंगराच्या कडेला उभा आहे, कोणी एंट्री गेटला उभा आहे. पाहाल तिथे प्रेक्षक आणि केवळ प्रेक्षक. प्रत्येक दिवशी ही स्पर्धा 3 वाजता समाप्त झाली आहे, परंतु 3 वाजता देखील एवढ्याच संख्येने प्रेक्षक मायबाप वर्ग या मैदानावरती थांबलाय. हे प्रेम आहे आमच्या आशुदादांवरचं, हे प्रेम आहे आमच्या आदाईकरांवरचं आणि त्या प्रेक्षकांना आपसूक या क्रिकेटच्या मैदानात घेऊन येत आहे. यावेळेस फटका फसलाय, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जज करतायत आणि इथे पहिल्या विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. तर नक्कीच MH46 CR 1876 नंबरची एको गाडी आहे. वाहतूक कोंडीला मित्रांनो भरपूर त्रास करते. गाडी चालक आणि मालकाला विनंती असेल एक नम्रतेची की आपण ज्या ठिकाणी गाडी पार्क केली तिथून ती गाडी बाजूला घ्यायची आहे. MH46 CR 1876 नंबरची एको गाडी प्लीज आपण जिथून पार्क केली तिथून बाजूला घ्या. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. जी सुरुवात मात्र केली होती भिंगरवाडी टीमनं, शौर्य 11 भिंगरवाडी संघानं, ती सुरुवात करत असताना वडाफोन वहाळ या संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. येणारे 12 चेंडू आणि इथून मात्र 19 धावांची गरज. अशा प्रकारचे भरपूर सिच्युएशन या संघाने डिफेंड केलेत. नाना, कोण जिंकेल ही मॅच? वाल तर नक्कीच ओपन पोल आपण पाहिलं तर नानांच्या माध्यमातून वहाळ सध्या फेवरेट्स आहेत. आज भारतीय संघ देखील फेवरेट्स होता संपूर्ण जगाचा आणि त्यांनी देखील ते करून दाखवलंय. चॅम्पियन्स ट्रॉफी तर या वेळेचा बॉल कट केलाय मित्रांनो. बॉल जातोय थर्ड मॅन सी मारे का पार. 4 धावांसाठी येतोय चौकार. प्रयत्न आणि दुसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये पूर्ण. 10 चेंडू आता मात्र शिल्लक या मॅच मध्ये आणि विजयासाठी 13 धावांची आवश्यकता. 10-13चं समीकरण अजून देखील या मॅच मध्ये आपण पाहतोय. शर्यत अजून संपलेली नाहीये कारण की ते कोणीच अजून जिंकलेलं नाहीये. चला VIP डायस वरती जे मान्यवर उपस्थित आहेत सर्वांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचंय. आशुबाईंच्या माध्यमातून ही विनंती मात्र येते आणि जी मॅनेजमेंट टीम आहे आमची VIP डायस मध्ये त्यांना देखील विनंती आपण सर्वांना सूचित करायचंय. इथे मात्र रिव्हर्स स्कूप इज सक्सेसफुल. सूरज बैलाच्या बॅनरला बॉल मात्र आढळतोय परंतु आता कोणत्याच प्रकारचं पारितोषिक नव्हतं मित्रांनो मागच्या. आणि इथून पुढे जर का षटकार सूरज बैलाच्या बॅनरला लागला चिंतामणी शेठ शेळके आणि मंगेश शेठ शेळके यांच्या आणि दीपेश शेठ शेळके यांच्याकडनं 1000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. तर इथून मात्र निर्धाव चेंडू येते. आता मात्र समीकरण आपण पाहतोय येणारे 8 चेंडू आणि विजयासाठी फक्त आणि फक्त 9 धावांची गरज. मेगा फायनलची मॅच काटेकी टक्कर मुकाबला अजून देखील मॅच ऑन आहे दोन्ही टीमसाठी. भिंगरवाडी संघ की वहाळ संघ, वहाळ संघ की भिंगरवाडी संघ, फलंदाजी की गोलंदाजी, गोलंदाजी की फलंदाजी,
कोण जिंकेल ही मॅच हे पाहणं अतिशय गरजेचं. ट्रॉफी राहील मित्रांनो या नोडमध्ये की ट्रॉफी जाईल उल्वे नोडला हे देखील पाहणं अतिशय गरजेचं. 7 चेंडू 9 धावांची गरज. चेंडू कमी झाला, धावा आहेत तेवढ्याच राहिलेत. विकेट्स घ्याव्या लागतील. प्रदीप मुंबईकर ला बाद करावं लागेल या मॅच मध्ये. तो मात्र वादळासारखा उभा आहे. इथे एक धाव वेगाने पूर्ण केली गेली आहे. पंचांचा इशारा इट्स अ लेग बाईज. धाव मिळेल संघाला, धाव खेळाडूला मिळणार नाहीये. समीकरण बदललंय. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 8 धावांची गरज. जवळपास आपण पाहिलं ना या संपूर्ण टुर्नामेंट्स मध्ये 47 मॅचेस झाल्या, परंतु एकही मॅच आपण पाहिली तर वन साइड झालेली नाहीये. प्रत्येक मॅच अगदी लास्ट बॉल पर्यंत गेली आहे. 40+ गट असू द्या, ड गट असू द्या, क गट असू द्या, ब गट असू द्या किंवा अ गट असू द्या, सर्व मॅचेस लास्ट बॉल पर्यंत गेलेत. आणि ही मॅच जाईल का मित्रांनो लास्ट बॉल पर्यंत हे पाहणं गरजेचं. चला पंच पुन्हा एकदा कॉल द्यायचा तुमचा, आम्हाला समजलं नाहीये. पाणी वॉटर सप्लायर मैदानाच्या आतमध्ये करायचंय. पाण्याची कोणत्याच प्रकारची कमतरता या स्पर्धेमध्ये नाहीये. तर नक्कीच तर दरवेळा विनंती असेल सन्माननीय श्री विलास शेठ शेळके साहेब, तदनंतर योगेशजी पाटील साहेबांना की आपण आता व्यासपीठावरती यायचंय. VIP टाईम्स मधल्या सर्व मान्यवरांना पुन्हा एकदा मनाच्या अंतःकरणापासून विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन मात्र नक्की स्थानापन्न व्हा. 6 चेंडूंचा काही शिल्लक आहे. धावा करायच्यात 8. कोण जिंकेल ही मॅच पाहणं गरजेचं. यावेळेस स्कूप करण्याचा प्रयत्न. मॅच लोड होतीये. 5 चेंडूंचा काही शिल्लक आहे. 8 धावा करायच्यात. स्पर्धा आपण अनुभवतोय. गावदेवी शिवशंभो क्रिकेट संघ आदई आयोजित भव्य दिव्य डे नाईटच्या या स्पर्धा, आमच्या आशु दादांची ही स्पर्धा, आमच्या दीपेश दादांची ही स्पर्धा, आमचे ग्रामस्थ मंडळ आदईकरांची ही स्पर्धा. आणि या स्पर्धेमध्ये कोण जिंकेल अजून देखील सांगू शकत नाहीयेत. विशेष आभार आपण पाहिलं तर ओमकार दादा शेळके गावदेवी वॉटर सप्लायरचे आमचे मार्गदर्शक सन्माननीय श्री विलास शेठ शेळके साहेब, जे माजी उपसरपंच आहेत या आदई नगरीचे. ओमकार दादांचं इथे मात्र शुभागमन. एक युवा उद्योजक, खूप कमी वयामध्ये आपण पाहिलं तर यशाचं एक उंच शिखर ज्यांनी गाठलंय. तदनंतर आपण पाहतोय योगेशभाई पाटील, त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी YouTube सौजन्य आपल्याला येताना पाहायला मिळतंय. आणि तसेच आपण पाहिलं तर सन्माननीय श्री विलास शेठ शेळके साहेब आपण पाहतोय, ज्यांच्याकडून या संपूर्ण स्पर्धेला लागणारी एक 2 व्हीलर बाईक आम्हाला येते. ओमकार दादा शेळके आणि विलास शेठ शेळके यांच्या माध्यमातून. तर नक्कीच मॅच झाल्यानंतर नाना आपल्या संपूर्ण आयोजकांचा एक जल्लोष झाला पाहिजे मैदानाच्या आतमध्ये. तर मित्रांनो, कैलासवासी काशीनाथ विठू शेळके आणि कैलासवासी वनिता रुपेश पाटील यांच्या स्मरणार्थ गावदेवी शिवशंभो क्रिकेट संघ यांच्या वतीने आयोजित भव्य दिव्य अशा डे नाईट क्रिकेटच्या स्पर्धा आपण पाहिल्या. दुसरं वर्ष आपल्या या नाईट स्पर्धेच्या आयोजनाचं आणि दुसऱ्या वर्षामध्ये म्हणेल संपूर्ण
पनवेलकर या स्पर्धेच्या प्रेमात पडलेत. इतकी सुंदर स्पर्धा मी तर मित्रांनो आतापर्यंत कधी कव्हर केली नव्हती. आदईकरांचं वारंवार प्रेम राहिलंय. काल या स्पर्धेमध्ये मला सांगितलं होतं की शेवटचा दिवस, परंतु आज पुन्हा एकदा प्रेमापायी त्यांनी पुन्हा एकदा बोलवलं. नॉट आउट असेल बॅटर, वारंवार प्रेम असतं. आपण पाहू शकाल सुशांत शेळके, आमचे मित्र दत्ता शेळके, शुभम शेळके, आमचे छोटा केडी. लेग बायस आहे ना पंच, तर नक्कीच शुभम शेळके असतील. त्यानंतर बाळू शेळके, भरपूर नाव आहेत. खऱ्या अर्थानं आशुबाईंचं मी आभार व्यक्त करेल मी सन्माननीय श्री विलास शेठ साहेबांचं, ओमकार शेठ शेळके साहेबांचा आभार व्यक्त करेन, निलेश बाईंचा आभार व्यक्त करेन आणि दिवेश शेठ काकडे थोडेसे नाराज आहेत, परंतु आम्ही ट्रॉफी आणली आहे. 10-15 पॅकर होते मित्रांनो आधे गावचे, परंतु आपण पाहिलं तर अखेर एक ट्रॉफी आली आहे आमच्याकडे. दिपेश भाईने सक्सेस करून दिलंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे आपण पाहू शकाल सफल झालाय. 3 चेंडू 5 धावांची आवश्यकता, याचीसाठी केला होता ठास की शेवट गोड व्हावा आणि या स्पर्धेचा शेवट गोड होताना पाहायला मिळतोय मित्रांनो. फक्त 3 चेंडू दूर आहोत आपण ही स्पर्धा संपवण्यापासून, परंतु सर्वांना एक शेवटची विनंती असेल, ही स्पर्धा तुम्हाला आवडली असेल, आमच्या आशुबाईंचं आमच्या दिपेशबाईंचं आवाज तुम्हाला आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अक्षयभाई शेळके, साईनाथ ट्रान्सपोर्टर्सचे सर्वेसर्वा ज्यांच्या माध्यमातून सायकल आली आहे, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. तसंच आभार मात्र व्यक्त आपण करूयात आई एकविरा इव्हेंट्स. फटका फसलाय की काय, क्षेत्ररक्षक येईल. पहिली पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील मैदानावरती पूर्ण. आभार आपण सर्वत्र व्यक्त करूया मित्रांनो. अगदी सुपिरियर क्लॅरिटी, जबरदस्त क्वालिटी ज्यांनी संपूर्ण 5 दिवस या स्पर्धेमध्ये दिली. आई एकविरा इव्हेंट्स यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. संदेशजी शेळके यशाचं एक उंच शिखर गाठताना या स्पर्धेमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळाले. कित्येक वेळा प्रत्येक मॅचमध्ये कमीत कमी 2 ते 3 वेळा डिसिजन आले आमच्याकडे DRS साठी. प्रत्येक वेळेस मित्रांनो क्लीन व्ह्यू सगळ्यांना दिला गेला. सर्व कॅमेरामॅनचं देखील आभार मात्र व्यक्त करावं लागेल. स्कोरर दत्ता शेळके, कुणाल शेळके यांचं देखील आपण आभार व्यक्त करूया. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 3 धावांची गरज. होईल का फिनिश बॉल मॅच या बॉलवरती? यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला बॉल खेळला गेला. पहिली तर पूर्ण, दुसरीचा प्रयत्न फेकी. इथे एक चेंडू, एका धावेची गरज. आशुबाईंचं आयोजन आहे. शेवटच्या बॉल पर्यंत समजलेलं नाहीये कोणता संघ जिंकणार आहे. टाळ्यांचा गजर व्हायला हवा. टाळ्या झाल्या पाहिजे DJ साई यांच्यासाठी. काय सुंदमधुर संगीतांची मेजवानी त्यांनी ऐकवली आहे. टाळ्या झाल्या पाहिजेत सत्यवान ककडे सर, सँडी पालकर सर, तांडेल सर आणि तसेच पवार सरांसाठी. फटाके मॅच नंतर मैदानात घ्या. एक चेंडू एका धावेची गरज आहे, कारण की तसंच लोकेश ठाकूर आणि विकी शेळके यांचं देखील आभार व्यक्त करूया. त्या प्रत्येक दानशूर दात्याचं ज्याने या स्पर्धेला विशेष योगदान दिलंय. आभार व्यक्त करूया संपूर्ण गावदेवी शिवशंभो संघाचं ज्यांनी या स्पर्धेला भरपूर मेहनत घेतली आहे. सुशांत शेळके, बाळू शेळके, शुभम शेळके यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 5 दिवस अखंड संपूर्ण संघांचं नियोजन यांच्या माध्यमातून झालं, संपूर्ण स्पर्धेचं आयोजन यांच्या माध्यमातून झालं. साई DJ साठी देखील एकदा जोरदार टाळ्या. चला मॅच चालू करायची मित्रांनो. मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षक आलाय. दिनेशजी शेळके साहेब, आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. दिनेश शेळके साहेब, चला मॅच चालू करायची. गरमागरमीची मॅच. प्रेक्षक वर्ग आता मात्र उभा आहे आपल्या जागेवरती. अवधूत यांचं देखील आपण कौतुक करूया. 5 दिवस पाहुण्यांसाठी जेवण बनवण्याचं काम त्यांनी केलं. समीर यांचं कौतुक करूया. मॅच ऑफिशियल साठी जेवण बनवण्याचं काम केलं. एक चेंडू, एका धावेची गरज. तर दिनेश शेळके यांचं देखील आभार व्यक्त करूया. प्रत्येक मान्यवर पाहुण्यांना मी
फळ आहार देत होतो आणि ती फळं ज्यांच्या माध्यमातून उपलब्ध झाली असे दिनेशभाई शेळके आपल्या व्यासपीठावरती आहेत. आभार आहेत. प्रत्येकाचं सहकार्य या स्पर्धेला लाभलंय. प्रत्येकाची मेहनत या स्पर्धेसाठी आहे. ग्रामस्थ मंडळाची स्पर्धा आहे, आदाईची स्पर्धा आहे आणि इथे मात्र एक चेंडू एका धावेची गरज. चला एकदा जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्या. शेवटचा बॉल इथे फेकला जाईल आणि एक बॉल मध्ये 1 रन पाहिजे आणि हा एक बॉल चॅम्पियन. मायक्रोफोन पूर्ण बंद. टाळ्या टाळ्या टाळ्या. आणि इथे चॅम्पियन गावचा शोधादा पुरा करी दिलेला वादा. आता गावचा शोधादा पुरा करी दिलेला वादा. आता गावचा शोधादा पुरा. चला स्टेज समोर जल्लोष करतो. स्टेज समोर या. स्टेज समोर या. बाबा फार्म हाऊस बंगला